वेग इतका जास्त होता की मृत्यू समोर उभा आहे हे त्यांना कळलंच नाही. ही घटना मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी गावाजवळ मध्यरात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ बिराजदार यांच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना पुण्यावरून घेऊन येण्यासाठी नागनाथ आणि त्यांचा मित्र संकल्प गुरव पुण्याला गेले होते. पण काही कारणामुळे त्यांच्या आईचं येणं रद्द झालं आणि मग रात्री उशिरा हे दोघे मित्र पुन्हा सोलापूरच्या दिशेने निघाले आणि समोर एक ट्रक हळूहळू पुढे जात होता. पण त्याच वेळी त्यांची कार खूप वेगात होती. वेग जास्त असल्यामुळे ड्रायव्हरला समोरचा ट्रक वेळेत नीट दिसलाच नाही आणि अचानक भरधाव कार थेट ट्रकच्या मागच्या भागावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक लोक तात्काळ घटनास्थळी धावत आले. पण त्यांनी पाहिलेलं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती आणि दोघांची हालचालही थांबली होती. तात्काळ स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संकल्प गुरव हे व्यावसायिक व्हिडिओ एडिटर होते, तर नागनाथ बिराजदार हे गोकुळ शुगर फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि सर्पमित्र म्हणूनही ओळखले जात होते. या एका अपघाताने 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि या भीषण अपघातानंतर संपूर्ण गावावर दुःखाची सावली पसरली आहे. कारण कालपर्यंत सर्वांसोबत हसणारे ते दोघे मित्र आज फक्त आठवणीत उरले आहेत. रस्त्यावरचा एक क्षण, थोडासा जास्त वेग आणि संपूर्ण आयुष्य संपून जातं. म्हणूनच रात्री गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. समोरचं वाहन कितीही दूर वाटलं तरी सावध राहा, कारण तुमच्या घरी कोणीतरी तुमची वाट पाहत असतं. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या संकल्प गुरव आणि नागनाथ बिराजदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत.